तर जम्मू काश्मीर आणि हरियाणाचा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे। तर जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षानं विजय मिळवलाय। आप उमेदवारानं डोडा विधानसभेची जागा जिंकली आहे। आपचे उमेदवार मेहराज मलिक यांनी भारतीय जनता पक्षाचे गजय सिंग राणा यांचा 4770 मतांनी पराभव केला। तर जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर प्रथमच निवडणूक झाली आहे। या निवडणुकीत मतदारांनी मतदानाच्या आकडेवारीचा विक्रम केलाय। जम्मू काश्मीरमध्ये खरी लढत भारतीय जनता पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडी आणि पीडीपी मध्ये होती। तर त्यात नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाले। निवडणुकीचे निकाल येताच जम्मू काश्मीर मधील मुख्यमंत्री सुद्धा ठरलाय। नॅशनल कॉन्फरन्सला 42 तर काँग्रेसला 7 जागा मिळत आहेत। भाजप 29 जागांवर विजय मिळवत आहे। तर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाल्यामुळे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली आहे। त्यांचा मुलगा उमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरमध्ये मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर JKNCचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी बडगाम विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे। त्यांनी पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या आगा सय्यद मुंताजीर मेहदी यांचा 18,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केलाय। अब्दुल्ला गंदरबल मधून आघाडीवर होते। अब्दुल्ला यांनी 2014 मध्ये श्रीनगर मधील सोनावर आणि बडगाम जिल्ह्यातील बिरवाह या 2 जागांवरून निवडणूकही लढवली होती। त्यांनी बिरवाह जागेवर विजय मिळवला होता। तसेच 2024 मधील लोकसभा निवडणुकीत अब्दुल्ला उत्तर काश्मीर मधील बारामुला लोकसभा मतदारसंघात उभे राहिले होते, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।